बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी होती ती म्हणजे अर्थातच मुंबईमध्ये पार पडलेल्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यासंदर्भातली। या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरती टीकास्त्र टाकलं। वरळी डोममध्ये हा सर्व मेळावा पार पडला, त्यावेळी अमित शहांवरती टीका करताना उद्धव ठाकरेंची जीभ घसरली। अमित शहांना अॅनाकोंडा उद्धव ठाकरेंनी म्हटलं, त्यावरून आता ठाकरेंच्या वक्तव्यावरती भाजपने आता टीका करायला सुरुवात केलेली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी कालच्या निर्धार मेळाव्यातून अमित शहांवर काय निशाणा साधला होता ते आपण पाहूयात आणि मग आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण। अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नमस्कार ताकोली। मला असं सांगा, आता काल उद्धव ठाकरेंनी एकतर टीका केली, टीका करताना जीभ सुद्धा त्यांची घसरली, अॅनाकोंडा असा उल्लेख केला अमित शहांचा। नेमका हे सगळं प्रकरण आता ज्या पद्धतीने आता चाललेलं आहे, आपली प्रतिक्रिया? साहेब, सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे। बर, देशाचे नेते माननीय अमित भाई शहा हे जर अॅनाकोंडा असतील, आम्ही जर अॅनाकोंडा असू, तर आम्ही भ्रष्टाचार या देशामधला गिळलाय, या देशाच्या शत्रूंना गिळलंय, या देशावरती डूख धरणाऱ्या सर्व कालिया सापांना आम्ही गिळलंय, या देशाच्या विरोधात शस्त्र उगारणाऱ्या नक्षल्यांना आम्ही गिळलंय, देशाच्या एकतेच्या आणि अखंडतेच्या विरोधामध्ये जे जे वाईट आहे ते भगवान शंकरानं जसं विष हलाहल प्राशन करून विश्वाचं संरक्षण केलं होतं, त्याचे आम्ही भक्त असल्यामुळं देशासाठी जे जे वाईट आहे ते आम्ही गिळलंय। दुसरीकडे काय आहे तर आपलंच खानदान, आपलं घर, काय माहितीये का, अशा पद्धतीच्या टीका वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसत होत्या। ज्या वेळेला आपण बोलतोय, आपली प्रकृती आणि आपलं व्यक्तित्व असतं भिन्न, त्यावेळेला ऐकणाऱ्याला ते अतिशय विनोदी वाटतं। म्हणजे एखाद्या पाप्याच्या पित्रानं राणा भीमदेवी थाटात गर्जना करून युद्धाची ललकार द्यावी, हे जितकं विनोदी वाटतं, तितकंच आपलं कुटुंब, आपला परिवार याच्यासाठी भ्रष्टाचाराची सोय असणारी सामान्य मुंबईकरांची महापालिका पुन्हा एकदा आपल्या घशात जावी म्हणून खोटे नाटे आरोप बघा आता सुरू झालंय। मुंबई गिळणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसावरती अन्याय होणार। आपल्या कारकिर्दीमध्ये एकाही मराठी माणसाला आपण कंत्राटदार का बनवू शकला नाही? आपल्या मेव्हण्यांचे, आपल्या कुटुंबियांचे सगळे पार्टनर हे अमराठी काय आहेत? त्यांना वारंवार ब्लॅकलिस्टेड केल्यानंतर त्याच आपल्या पार्टनरच्या इतर कंपन्या मुंबई महापालिकेत कशा काम करतात, याचं उत्तर देण्याचं स्वारस्य त्यांच्याकडे नाहीये। माननीय अमित भाई शहा यांनी आपल्या कर्तृत्वानं जे करून दाखवलंय, देशासमोरच्या अनेक मोठमोठ्या समस्या त्यांनी सोडवून दाखवल्यात। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकरता एकरकमी हजारो कोटी रुपये देऊन महाराष्ट्राच्या स्वतःला जाणता राजा म्हणून घेणाऱ्या आणि यांच्या कंपनीमधल्या एका नेत्याच्या जाचातनं आम्हाला म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एका फटक्यात सोडवण्याचं काम, जवळपास 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम करणारे देशाचे लोहपुरुष अमित भाईंवरती अशा शब्दामध्ये टीका करणारे लोक हे आपली पात्रता यातनं दाखवत असतात असं मला म्हणायचं। बर, अजितजी, आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडवे सुद्धा आहेत। अनिशजी, आता काही वेळापूर्वी जर तुम्ही ऐकलं नसेल तर अजित चव्हाण असं म्हणाले, काल जी उद्धव ठाकरेंनी जी काही टीका केली अमित शहांवरती, ते म्हणजे एक प्रकारे सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आगामी महानगरपालिका स्वतःच्या घशात घालायची आहे, या हेतूनं ही सगळी टीका वगैरे केली जाते। आपली प्रतिक्रिया? प्रथम, माझा आवाज आपल्याला व्यवस्थित पोहोचतोय ना? हो, पोहोचतोय, बोला। धन्यवाद। सर्वप्रथम, सूर्य कोण? सूर्य कोण? अमित शहा सूर्य। आता आणखी एक गोष्ट सांगतो, सध्या मी ग्रामीण भागात उभा आहे, ग्रामीण भागामध्ये मी उभा आहे। शेतकऱ्यांचा विषय काढला, मी त्या अॅनाकोंडावर नंतर येतोच,
पण मी ग्रामीण भागात उभा आहे. आता यांनी लोहपुरुष म्हणून अमित शहाचा उल्लेख केला. सरदार पटेलांना लोहपुरुष म्हटलं जातं बरं का, कोणालाही उपमा देऊ नका द्या. सरदार पटेलांची उपमा तुम्ही आता अमित शहाशी करणार असाल तर तसं सांगावं, क्लिअर करावं. सरदार पटेल आणि अमित शहा एकाच पातळीचे आहेत हे सांगावं. मग आता प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांना हजारो कोटी दिले. मी आताही या क्षणाला तुम्हाला माझा बॅकग्राऊंड दिसतोय की ती माहित नाही. मी एका शेतामध्ये उभा आहे आणि इथल्या शेतकऱ्यांची व्यथा मी तुम्हाला सांगू शकतो. हे 2,000 रुपये अकाउंटला 3 महिन्याला 4 महिन्याला क्रेडिट करून तुम्ही म्हणता आम्ही हजारो कोटी दिले. रडतोय धाराशिवचा शेतकरी. आम्ही अॅनाकोंडा जे उद्धव साहेबांनी जो उल्लेख केला असेल ना, त्याचा तुम्हाला पार्श्व इतिहास सांगतो. पार्श्व इतिहास असा, अॅनाकोंडा हा गिळंकृत करत असतो, गोष्टींना खात असतो, भस्म्या झाल्यासारखा खात असतो. आता तशा प्रकारचं जर माणसाचं वर्तन होऊ लागलं असेल तर त्याला अॅनाकोंडा, अजगर जे काही म्हणावं लागेल ते म्हणावं लागेल. आणि उपमा देणं काही वाईट नाही. कशाला उपमा आपण देऊ शकतो. आज बघा ना, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इतकं हे राज्य, इतकं मोठं राज्य, या राज्यामध्ये कधी असा इतिहास घडला नव्हता. 2-2 पक्ष गिळंकृत केले. 2-2 पक्ष यांना स्वतःच्या त्या आपल्या धमन्यांमध्ये किंवा आपल्या त्या बेटकुळ्यांमध्ये एवढी जर ताकद असती ना, तर तुम्ही महाराष्ट्रातले 2-2 पक्ष फोडायची गरज नसती पडली सत्ता आणण्यासाठी. लक्षात घ्या, या गोष्टी लक्षात घ्या. अॅनाकोंडा ही जी उपमा उद्धव साहेबांनी दिली आहे, शेवटी ठाकरे आहेत ते, त्यांची शैली तीच आहे. आणि त्यांच्या शैलीत तुम्ही बाळासाहेबांना कसं काय शोभतं आणि उद्धव साहेबांना काय शोभतं हे अजित चव्हाणांनी ठरवू नये. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन गाडायच्या पातळा धाडायच्या गोष्टी करत असतात. त्यावेळेस काय म्हणायचं मग, ही त्यांची शैली आहे का, ही शहांची शैली आहे का? आणि हे म्हणतात महापालिकेत कोणी मराठी कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कंपन्या गुजरातला पळवल्या त्यांनी हे आम्हाला शिकवावं. आज महाराष्ट्रातली कित्येक कंपन्या, नावं घ्यायची का मग इथे अजितराव, कित्येक कंपन्या गुजरातला पळवणाऱ्यांनी मराठी कॉन्ट्रॅक्ट, ह्यांना मराठीचा पुळका यायला लागला. यांनी मराठी विषय सांगायचा. आता मुंबई महापालिका तुम्हाला काटणा बाटणा चालतात. मग आम्ही म्हटलं मुंबई मराठी माणसाच्या हातात ठेवायची, मुंबईचा महापौर मराठी असला पाहिजे. इथे यांचं मग काटणा बाटणा, बटेंगे कटेंगे ह्या घोषणा चालतात. आणि मुंबई मराठीची जी शिवसेना घोषणा देते तिथे यांना ती टोचते. या सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी जाऊ द्या, ह्या सगळ्या गोष्टी या भाजपाला कळणार नाहीत. आज कसं आहे, सत्तेचा मुकुट डोक्यावर आहे, हातामध्ये सत्तेची पावर आहे, प्रशासन हातामध्ये, माणसं फोडा तोडा. आजही यांना स्वतःचा कार्यकर्ता भेटतो का कुठल्याही पदावर? बरं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तुम्ही जे आरोप करतायत, मी हेच आरोप घेऊन आता अजित चव्हाणांकडे जाणार आहे. अजितजी, आता आपण बघितलं असेल की अनिश गाडवेंनी जे काही आरोप केलेले आहेत, जे काही वक्तव्य केलेली आहेत, याचं खंडन तुम्ही कसं कराल? कारण मगाशी तुम्ही लोहपुरुषांचा उल्लेख केलेला होता, ते आपसुकच सरदार वल्लभभाई पटेलांना तो शब्द जो आहे तो सूट होतो. मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कसं बघताय या सगळ्या त्यांच्या वक्तव्यांकडे? इतिहास घडवणारे लोहपुरुष असतात. आपण लक्षात घ्या, या देशामध्ये कलम 370 हटवण्याचं काम माननीय मोदीजींच्या आदेशानं कोणी जर केलं असेल तर ते माननीय अमित भाईंनी केलं. ज्या पद्धतीनं या देशामधला नक्षलवाद मोडून काढण्याकरता सेंट्रलाइज एजन्सीच्या माध्यमातून काम करून आपण बघताय, जंगलामधले लक्षावधी लोक ज्यांच्या आतंकात होते, ते शेकडो दहशतवादी नक्षलवादी ज्यांच्यावर 5-5 कोटीचे इनाम आहे, ते शरण येत आहेत. ही किमया माननीय अमितभाई शहा यांची. आपण एक लक्षात घ्या की देशा पातळीवरती घुसखोरी असेल, देशाच्या सीमावर्ती राज्यांना सुरक्षित करण्याचं काम असेल, ते त्यांनी केलं. मी काय म्हणतोय, माझ्या नेत्यानं देशासाठी केलेल्या कामांची जंत्री मी वाचतोय आणि दुसरीकडून उत्तर काय येतंय तर आमचा पक्ष फोडला, आमची महापालिका, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या. आम्ही देशासाठी काम करणाऱ्या नेत्यांना या ठिकाणी लोहपुरुष म्हणतो, अभिमानानं म्हणतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अत्यंत मानानं आणि सन्मानानं या देशामध्ये स्थान उंचावणारा जर खरा भारत मातेचा सुपुत्र असेल तर ते माननीय अमितभाई शहा आहेत. दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, ज्यांचा कायम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अभिमान बाळगला, त्या सावरकरांचा महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना, ज्यांना शिवछत्रपतींची प्रतिमा हातामध्ये घेवत नाही, अशा राहुल गांधींना मुजरे ठोकणाऱ्या लोकांनी मराठीच्या बाता मारू नये. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही मूळ भारतीय जनता पक्षाचे होत नाही, 1970 पासून जनसंघापासून माझं घराणं भारतीय जनता पक्षाचं काम करतंय. माझे काका भारतीय जनता पक्षाचे जनसंघाचे अध्यक्ष होते, भारतीय जनता पक्षाचे पहिले प्रदेश अध्यक्ष होते उत्तमराव पाटील. या लोकांनी आम्हाला शिकवू नये. दुसरा विषय, मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मराठी आहे, कार्यकर्ते मराठी आहेत, मतदार आमचे मराठी आहेत.
त्यामुळे मराठीवरती काही कोणाचा स्टॅम्प नाही. आपलं कुटुंब जगवण्याकरता मराठी मतांच्या जोगवा मागण्याचं काम फक्त निवडणुका आल्यावरती करावं लागतं. अनिशराव, तुम्ही धाराशिवमध्ये आहात, तुमचं कौतुक करतो. माझे मित्र म्हणून मला बरं वाटतंय की अनिश गाडवे आपण शेतकऱ्यांच्यासाठी बांधावर जात आहे. पण दुःख वाटतं ज्या वेळेला माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बांधावर फिरून शेतकऱ्याला मदत करत होते, त्यावेळेला आपले पक्षप्रमुख सहकुटुंब कुठे गेलेले होते? जरा विचारा. आपण ज्या वेळेला तुम्ही अमित भाईंवरती अशा पद्धतीची टीका राणा भीमदेवी थाटामध्ये करताना सोबत नाही आपल्याला, परंतु दुसरीकडे खासगी विमान करून आपल्या कुटुंबियांना वाचवण्याकरता आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा आपल्या कुटुंबासह कुणाला भेटायला गेले होते याची माहिती अनिशराव थोडी आपण ठेवत चला. देशपातळीवरती नेतृत्व करणारे, देशाच्या साठी अहोरात्र 24 तास काम करणारे नेते हे माननीय अमितभाई शहा आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांच्या सभांना लाखांची गर्दी होते ते अमितभाई शहा आहेत. ज्यांनी पूर्ण आयुष्य एका विचारासाठी वाहिलं ते अमितभाई शहा आहेत. ज्यांनी सावरकरांच्या सन्मानासाठी प्रयत्न केला ते मान्य अमितभाई शहा आहेत. अमितभाईंची आता बोलू का मी थोडं? शिवाजी महाराज बोला अनिशजी, बोला बोला बोला. मी बोलतो आता जरा. आता विषय अमित भाई शहांचा आहे, विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे. थोडं बोलावं लागेल. आता तुम्ही लोहपुरुषाची तुलना केली तिथपर्यंत सर्व काही ठीक आहे. चला ठीक आहे. तुम्ही स्टेडियमची नावं बदलता, तुम्ही स्टेडियमची नावं बदलून काय काय ठेवता, तुम्हाला किती स्वातंत्र्य सैनिकांचा किती खरंच तुम्हाला आदर आहे मला खरंच माहित नाही. पण ऐका अजितराव ऐका जरा 2 मिनिटं ऐकण्याची तयारी ठेवा. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आज आपण त्यांचा मुद्दा काय तो पूर्ण करू द्या त्यांना. अनिशजी बोला. मला आजही आठवतं संभाजीनगरच्या सभेमध्ये अनिश यांचा मुद्दा पूर्ण करू द्या. मी तुमच्याकडे येतो तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी. अनिशजी बोला. सभेमध्ये राहुल गांधींना खुल्यामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी संभाजीनगरच्या सभेमध्ये राहुल गांधींना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी खुल्यामध्ये सांगितलं होतं ही असली विधानं आम्ही सहन करणार नाही. आणि त्यानंतर तुम्ही मला सांगावं राहुल गांधींचं एखादं विधान दाखवावं महाराष्ट्रातून केलं. पण आज मी तुम्हाला एक विधान इथे स्पष्ट सांगतो. ज्यावेळेस आमच्यामध्ये ती धमक आहे खुल्यामध्ये बोलायची, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या अजितराव थोडा ऐकण्याची तयारी ठेवा. ही भारतीय जनता पक्षाची जुनी स्टाईल आहे. ज्यावेळेस विषय अशा नामकरणाला विरोध केला, पक्षाची जुनी स्टाईल आहे ती आम्हाला चांगली माहिती आहे. मांडी लावून आपण बसलेले आहात. ज्या लोकांना स्थापनेच्या आधीपासून भाजपमध्ये असते मला माहित नाही. ज्या लोकांना भाजपच्या स्थापनेपासून कदाचित तुमच्या पिढ्या भाजपने स्थापन केली. मी त्याचा आदर करतो. अनिशजी, तुमचा काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मतांसाठी आपला विचार सोडलेल्या आणि अजितराव थोडं ऐका तुम्ही. लोकांनी प्रखर राष्ट्रभक्त नेतृत्वावरती न बोललेलंच बरं असा माझा सल्ला आहे आपल्याला. तुम्ही सांगू नका. आज तुम्ही गुजरातच्या खाली गुजरात धार्जिणे झाले, राजस्थानच्या खाली मारवाडी धार्जिणे झाले. तुम्ही त्या विचाराचे लोक आहात. आज आम्ही सर्व समावेशक भूमिका घेतो. आज आम्ही गुजरात धार्जिण्या भूमिका घेत नाही. आज आम्ही गुजरात धार्जिण्या भूमिका घेत नाही. गुजरातला पक्षाची भूमिका घेत नाही. गुजरातमध्ये उद्योगधंदे सोडून घेत नाही. खुल्यामध्ये होतो अजितराव जे आहे जे पोटात आहेत. आज आम्ही याची त्याची अशी तशी तारीफ करत नाही. अजितराव आज महाराष्ट्रातला शेतकरी मदतीची अपेक्षा करतोय. ज्या अपेक्षा पंजाबच्या शेतकऱ्यांनी ठेवल्या, ज्या अपेक्षा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी ठेवल्या, त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठेवतोय. फक्त फरक नक्कीच अनिशजी आणि अजितजी, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकारणामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य येणं ही खरंच निषेधार्ह बाब आहे. हे आपल्या दोन्ही पक्षांनी ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. भाजपनं सुद्धा मान्य केली पाहिजे, ठाकरेंनी सुद्धा मान्य केली पाहिजेत. मात्र याचा परिणाम सर्वसामान्यांवरती कसा होतो हे सुद्धा पाहणं आणि एखादं वक्तव्य करताना हे बोलणं सुद्धा तितकंच विचारपूर्वक करून बोलणं हे सुद्धा गरजेचं आहे. धन्यवाद आपल्या दोघांचे सुद्धा. आपण जय महाराष्ट्रमध्ये प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.